आपल्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर पोलीस मेहरबान असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. मुख्य सूत्रधार यासोबतच इतर कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी विलंब होत असल्याने अमोल मिटकरी यांनी आपली नाराजी व्यक्त करीत अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पायऱ्यावर आपल्या मुलीसह धरणे आंदोलन सुरू केले आहे. सत्तेतील आमदार असूनही पोलीस प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. या हल्ल्यामुळे आपला परिवार असुरक्षित असल्याची भावना व्यक्त करीत आहे, असेही मिटकरी म्हणाले. सगळी कायदा सुव्यवस्था त्याने विस्कळीत केलेली अकोल्याची. आमच्या इथल्या ज्या काही पदाधिकाऱ्यांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांचे माझे चांगले संबंध होते याच्यापूर्वी, पण हा आला हरामखोर आणि त्यांनी कलुषित करून टाकलं वातावरण. म्हणून येतोय म्हणजे उपकार करतोय का? त्याच्या मुसक्या आवळा पोलिसांनी का अभय दिलं, एलसीबींनी का सोडलं, आरजे हॉटेलला कोण्या पोलिसांची गळाभेट झाली, पोलीस काय काळा ना सीडीआर पोलिसांच्या अकोल्याच्या. दादा हे आंदोलन तुमचं कशासाठी चालू आहे? न्याय मागण्यासाठी. माझी मुलगी भारताचं संविधान न्याय भेटला पाहिजे. सर्व आरोपी अटक झाली पाहिजे. ती एक कोणी बाई आहे माझ्या गाडीला लाथा मारणारी, ती पण अटक झाली पाहिजे. ठीक आहे, तिथं ते महादेवाच्या मंदिरात पूजा करताना दिसली परवा. पोलीस पकडू नाही शकत? काय करतात पोलीस माझ्यासारख्याला अशा पद्धतीनं? सत्तेतला आमदार जाऊ द्या, नंतर मी एका मुलीचा बाप आहे, अगोदर कोणातरी आईचं लेकरू आहे, मी कोणातरी भावाचा भाऊ आहे. आम्ही वेडे नाही आहोत. आजपर्यंत मी सामूहिक आंदोलन केले, पण आज मी परिवारावर या पोलिसांनी वेळ आणलेली आंदोलन करायची. पोलिसांनी सांगावं ना, माझी खूप स्ट्रॉंग आहे. मी एखाद्या अल्पसंख्याक समाजाचा आहे किंवा सामान्य कुटुंबातला आहे म्हणून तुम्ही मारताय का? आरोपी मोकाट आम्ही आता तेच करतोय. चिंतित आलेलं आहे, पण आम्ही दोघं सांभाळतो. मी माझ्या पप्पा पूर्ण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मरेल. आपण राजकारण करत नसून आपण एका मुलीचा, एका परिवाराचा करता धरता असल्याची चिंता अधिक आहे, असेही मिटकरी म्हणाले आहे. यावेळी मिटकरींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरही नाराजी व्यक्त केली. आपल्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी साधा विचारही केला नसल्याचं मिटकरी म्हणाले. यावेळी अमोल मिटकरी यांनी महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही आपल्याला नको म्हणत राजकारण बाजूला ठेवून आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा विचार करावा, असे मिटकरी म्हणाले. तर आता आपला जीव गेला तरी चालेल, पण ही लढाई आता आरपारची असल्याचा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे. जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट.